वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। या कुंदेन्दु शारदवला या शुभ्रवस्त्राव्रता या विनावर्दण्डमण्डितकरा या श्वेतपद्मासना या ब्रह्माच्युतशङ्करा प्रभृति देवे सदा वन्दिता। सामन्पतु सरस्वती भगवती निशेषजाड्यपहा। जय जय रघुवीर समर्थ। पांडुरंग परमात्म्याच्या चरणी नतमस्तक होऊन श्री गणेशाला वंदन करून सर्व संतांच्या चरणी नमस्कार करून श्री सद्गुरु चरणी शिरसाष्टांग नमस्कार घालून आजच्या या सेवेच्या 110व्या भागाला आपण सुरुवात करत आहोत। आतापर्यंत आपण 109 भाग श्रवण केलेले आहेत। आजचा जो भाग आहे तो आपला भाग क्रमांक 110। आपण दासबोधातील पहिल्या समासातील पहिल्या दशकातील पहिल्या समासातील 23व्या ओवीवर चिंतन करत आहोत। अभिमाने उठे मत्सर मत्सरे तिरस्कार पुढे क्रोधाचा विकार प्रबळे बळे। अभिमान या विषयावर चिंतन करत असताना भाग क्रमांक 106, 107, 108 आणि 109 अशा प्रकारे आपण 3 ते 4 भागांमध्ये अभिमान या विषयावर निरूपण केलेलं आहे किंवा चिंतन केलेलं आहे। आपण बघितलं की माणसाकडे अभिमान कशा प्रकारे येत असतो आणि एकदा काय मनुष्याकडे अभिमान आला की माणसाच्या विचारामध्ये परिवर्तन कसं होत असते। खरं तर माणसाच्या संघावर हे सगळं काय आधारित आहे। जसा संघ असेल, ज्याप्रमाणे माणसाला संघ जडला असेल, संघ लाभला असेल, त्याप्रमाणे माणसाचे विचार, त्याप्रमाणे माणसाचे गुण, त्याप्रमाणे माणसाची कर्म आपल्याला पाहायला मिळतात। आणि याचं थोडक्यात चिंतन आपण मागे केलेलं आहे। जसा संघ असेल त्या पद्धतीने माणसाकडे बघितलं जात आहे। आपण संतांच्या संगतीला जर असलो तर आपल्याकडे त्या दृष्टीने बघितलं जात आहे। आपण एखाद्या वाईट विचाराच्या माणसाच्या संगतीला जर असलो तर त्या दृष्टीने आपल्याला बघितलं जात आहे। मुळी उदक तीक्ष्ण असते, मुळी उदक तीक्ष्ण असते पण नाना वल्लीण मध्ये जाते। संग दोषे तैसे होते आम्ल तीक्ष्ण आणि कडवट। समर्थाने या दासबोधामध्ये याची ओळख करून दिलेली आहे। पडणारं पाणी हे स्वच्छ असतंय, निर्मळ असतंय, आरोग्याला हितकारक असतंय, त्यात कोणत्याही प्रकारचा दोष नसतो। परंतु त्या पाण्याचा एकदा काय संग झाला ना, मग जमिनीचा संघ असो, वेगवेगळ्या प्रकारचा जे पण काय असेल ते संघ दोषे तैसे होते आम्ल तीक्ष्ण आणि कडवट। एकाच पाटात जाणार पाणी, पण त्याच पाटामध्ये जे काय असेल, मिरचीचं रोपट असेल तर तिखट झालं जातंय, कारल्याचं रोपट असेल तर कडू झालं जातंय। ज्या पद्धतीने त्याला संग होईल ना, त्या पद्धतीने त्याची चव बदलली जाते। त्याचप्रमाणे माणसाची निर्मिती करताना भगवंतांनीही तशाच पद्धतीने केलेली आहे। म्हणून लहान मुलाला कोणीही जवळ घेतय, कडेवर घेतय, औंजरतय, गोंजरतय, आवडीने त्याच्याकडे बघितलं जातंय। त्या मुलाविषयी आवड निर्माण होते। त्याला कारण काय तर ती कर्म, ते गुण, ते विचार त्याच्याकडे त्यावेळेला त्या पद्धतीने असतात। पण जसं संघ लाभेल ना, पुढे ज्या पद्धतीने त्याला संघ लाभेल, लो लागला खेळाचा, आल्या गेल्या डायांचा, कळप मेलविला पोरांचा, मग आनंद शोक वाहे। एकदा त्याला तो खेळाचा लो लागला, ज्या पद्धतीने मग त्याला ते संघ जडेल, ज्या पद्धतीने त्याला ते विचार मिळतील, जे अनुभव येतील,
त्या पद्धतीने मग त्याच्याकडे ते गुणदोष दिसून येतात किंवा दिसतात. त्या पद्धतीने त्याच्याकडची ती कर्म आम्हाला पाहायला मिळतात. संग दोष तैसे होते. म्हणून कशा प्रकारचा संघ असावा हे माणसाने ठरवलं पाहिजे, जेणेकरून आपल्याकडे लोक चांगल्या दृष्टीने पाहतील. अशा प्रकारे संतांचा संघ जर असेल तर संतांप्रमाणे नमस्कार घडला जातो. म्हणून एकदा माणसाकडे अभिमान आला की माणसाच्या विचारामध्ये परिवर्तन घडतंय, कर्मामध्ये परिवर्तन घडतंय. कशा प्रकारे मनुष्य वागायला लागतोय, कर्म करायला लागतोय ते आपल्याला पाहायला मिळतंय. आणि त्याचं थोडक्यात चिंतन आपण एक मागे 3-4 भागामध्ये केलेलं आहे. अर्थातच जर पाहायला गेलं, एकदा तो अभिमान आला की मग पुढे कोण येतोय? अभिमाने उठे मत्सर. एखाद्या गोष्टीचा अभिमान माणसाकडे उत्पन्न झाला की तो समोर लगेच त्या व्यक्तीचा मत्सर करायला लागतो. मी त्याच्यापेक्षा कोणतरी वेगळा आहे, माझ्याकडे त्याच्यापेक्षा काहीतरी वेगळं आहे, मी म्हणजे त्याच्यापेक्षा ज्ञानी आहे, श्रीमंत आहे, सुशिक्षित आहे, दिसायला सुंदर आहे. अशा अनेक प्रकारचे अभिमान माणसाकडे येत असतात. आणि मग एकदा मी उच्च वर्णाचा आहे, मी उच्च जातीचा आहे, जातीचा अभिमान, वर्णाचा अभिमान, ज्ञानाचा अभिमान, सौंदर्याचा अभिमान, संपत्तीचा अभिमान, तारुण्याचा अभिमान, नात्यागोत्याचा अभिमान, असा अनेक प्रकारचा अभिमान आपण बघितला. आणि तो एकदा काय आला ना की समोरचा माणूस लगेच मग काय करायला लागतो? त्या समोरच्या माणसाचा तो तिरस्कार करायला लागतो, मत्सर करायला लागतो. हो. आणि मग तो मत्सर घडू नये म्हणून संतांनी काय केलं तर बाबा रे, तो अभिमानच नको, नम्रता पाहिजे. नम्र झाले भूता तेणे कोंडिले अनंता. एकदा काय माणसाच्या पिंडामध्ये नम्रता उभी राहिली ना, नम्रता आली ना की तो उत्तमाची कर्म करायला लागतो. आणि म्हणूनच मांडलेलं आहे ते, हे सकळ गुणापासी गती सगुण भाग्यश्री भोगती. अवगुणास दरिद्र्य प्राप्ती यदर्थी संदेह नाही. गती जर आपली गुणावर आधारित आहे तर गुण आपले संघावर आधारित आहेत. आणि मग तो संघ आपल्याला संतांचा संघ पाहिजे. संतांचा संघ जर असेल तर काय होतंय? आपल्याकडे चांगले विचार येतात, चांगली कर्म उत्पन्न होतात, चांगली कर्म निर्माण होतात. आणि ते चांगले विचार, चांगली कर्म, चांगले गुण जर आपल्याकडे आले तर मग पुढे असं होतंय की गती चांगल्या प्रकारची प्राप्त होते. गुणापासी गती सगुण भाग्यश्री भोगती. अवगुणास दरिद्र्य प्राप्ती यदर्थी संदेह नाही. हो, ह्या दासबोधामध्येच समर्थांनी मांडलेला आहे की तुम्ही चांगली कर्म करा, तुम्ही चांगले विचार ठेवा, तुमची आचरण चांगलं पाहिजे, तुमचे गुण चांगले पाहिजेत. भाग्यश्री भोगती. नक्कीच ते समाधान, ते सुख प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. पण वाईट कर्म जर असतील, अवगुण कर्म जर असतील तर मग ते दुःख प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. आजच नाही, आपण कित्येक काळापासूनच उदाहरण पाहतोय. बंगला बांधला, गाडी बांधली, गाडी घेतली, माडी बांधली, आपण त्याच्यावर लिहितो आई वडिलांची पुण्याई. अर्थातच त्या ठिकाणी आपल्याला माहिती असतंय, जाणीव असते की माझ्या आई वडिलांची पुण्याई होती म्हणून मला हे आज मिळालंय. त्या ठिकाणी ती जाणीव उत्पन्न होते की माझ्या आई वडिलांची काहीतरी पुण्याई होती म्हणून मला हे मिळालंय. मग ते पुण्य का आलं, कसं आलं, कुठून आलं? काहीतरी त्यांनी चांगली कर्म केलीत म्हणून ते पुण्य पाहायला मिळालं. कारण चांगल्या कर्माचंच पुण्य प्राप्त होतंय, वाईट कर्माचं पुण्य प्राप्त होत नाही, वाईट कर्मातून पुण्य प्राप्त होत नाही. मग काहीतरी त्यांनी चांगली कर्म केली म्हणून काय झालं तर पुण्य प्राप्त झालं. आणि साहजिकच आहे
आपण काय करतोय? आपल्याला आयुष्यामध्ये सुख प्राप्त व्हावं म्हणून प्रत्येक जण त्या सुखासाठी धावपळ करतोय. पण त्यावेळेला एक संतांनी जाणीव करून दिली की अरे आपल्या भविष्य काळामध्ये जर आपल्याला सुख प्राप्त व्हावं असं जर वाटत असेल तर त्यासाठी आता पुण्यकर्म केली पाहिजेत. आता जे आपल्याला शेतकरी सुद्धा बघा ना का काम करत असताना, कार्य करत असताना, शेती करत असताना आता जे पिकवेल ते पुढे खायला मिळेल आणि पुढे खायला मिळावं म्हणून तो आता काबड कष्ट करत असतो. त्याच पद्धतीने भविष्यामध्ये आपल्याला सुख शांती समाधान प्राप्त व्हावं, आपल्याकडे चांगले विचार प्राप्त व्हावेत, अर्थातच पुण्याही प्राप्त व्हावी. मग त्यासाठी आपण काय करत असतो? चांगली कर्म करत असतो किंवा करायला पाहिजेत. म्हणजे सुख मिळावं मग त्यासाठी काय करायला पाहिजे? तर पुण्यकर्म करायला पाहिजेत. आणि पुण्यकर्म घडावीत असं जर आमच्याकडून वाटत असेल तर त्यासाठी सत्कर्म करायला पाहिजेत. आणि ते सत्कर्म केव्हा घडतात? ज्या वेळेला माणसाचा अभिमान बाजूला जाऊन, अहंकार बाजूला जाऊन, ज्या वेळेला उत्तम विचार माणसाकडे येतात ना त्यावेळेला माणसाकडून ती सत्कर्म घडत असतात. म्हणून भविष्यात सुख शांती समाधान प्राप्त व्हावं त्यासाठी आज पुण्यकर्म केली पाहिजेत. आज जर आपल्याकडून पापकर्म घडत असतील तर आपलं भविष्यकाल काय असेल हा आपणच विचार करायचा आहे. म्हणून मत्सर माणसाकडे काय येतो? अशा वेगवेगळ्या प्रकारच्या नाशिवंत गोष्टींचा अभिमान मनुष्य करतोय, अहंकाराने वागतोय, अहंकार त्याच्याकडे असतोय, अभिमान असतोय. आणि म्हणून मग माणसाकडे पुढे काय येतोय? समर्थाने या ओळीमध्ये जाणीव करून दिलेली आहे, अभिमाने उठे मत्सर. अभिमान एकदा उठला, अभिमान एकदा जागा झाला, अभिमान एकदा काय उभा राहिला ना माणसाच्या पिंडामध्ये की मग पुढे मत्सर करायला लागतो. मनुष्य समोरच्या गोष्टींचा, समोरच्या विचाराचा मत्सर करायला लागतो. आता संतांनी स्पष्ट जाणीव करून दिली की एखादा दुष्ट प्रवृत्तीचा मनुष्य संतांचा मत्सर का करतो? त्याला कारण संत त्याला आवडतील असे वागत नाहीत म्हणून. त्याच्या आवडीचं कर्म करत नाहीत संत म्हणून संतांचा तो मत्सर करतो. साहजिकच आहे. माणसाला माणूस केव्हा आवडतोय? ज्या वेळेला त्याला आवडतील अशी कर्म पुढे एखाद्या माणसाकडे पाहायला मिळाली की त्यांची संगती जमते, त्यांचे विचार जमले जातात, त्यांचे विचार जुळले जातात. म्हणून संतांच्या विचाराची माणसं संतांच्या विचाराला मिळाली की मग त्यांचे विचार जुळले जातात, त्यांची संगती जमली जाते. दुष्ट प्रवृत्तीच्या माणसांना संतांचे विचार का पटत नाहीत? संतांना ते विरोध का करतात? संतांच्या परमार्थाला मत्सर का करतात? संतांचा मत्सर दुष्ट प्रवृत्तीची माणसं का करतात? त्याला कारण म्हणजे काय? त्यांच्या विचाराप्रमाणे संत वागत नाहीत म्हणून. आणि वागणार पण नाहीत ना. संत संत असतात. हो, अर्थातच जर पाहायला गेलं तर संतांची भूमिका, साधूची भूमिका हे स्पष्ट संतांनी वर्णन केलेली आहे. मी आणि माझे ऐसे आठवण विसरले जयाचे अंतःकरण, पार्था तोची साधू जाण निच्छेसी. माऊली ज्ञानोबांनी त्या ठिकाणी ज्ञानेश्वरीमध्ये ओळख करून दिलेली आहे. साधू कोणाला म्हणावं? संत कोणाला म्हणावं? हा अभिमान ज्याच्याकडे नाही आहे, हा अहंकार ज्याच्याकडे नाही आहे तो संत. मी आणि माझी ऐसी आठवण विसरले जयाचे अंतःकरण, पार्था तोची संन्यासी जाण किंवा साधू जाण, तोची संत जाण निच्छेसी. मग दुष्ट प्रवृत्तीच्या माणसांसारखे विचार संतांचे नसतात, दुष्ट प्रवृत्तीच्या माणसांसारखे गुण संतांचे नसतात. दुष्ट प्रवृत्तीची माणसं ज्याप्रमाणे कर्म करतात त्याप्रमाणे संत कर्म करत नाहीत म्हणून अखंड ती माणसं त्या संतांचा मत्सर करत असतात, द्वेष करत असतात, तिरस्कार करत असतात. नक्कीच
म्हणून मग संत ओळख करून काय देतात, अभिमान एकदा काय माणसाकडे आला की मग तो समोरच्या माणसाचा मत्सर करायला लागतो, तिरस्कार करायला लागतो. संतांचा संतांचा मत्सर दुष्ट प्रवृत्तीची माणसं करतात. का करतात? त्यांना पुण्यकर्म पाहवत नाहीत. त्यांच्यासारखे पापकर्म जर करणारे भेटले ना त्यांना, तर मग त्यांची जोडी जमते, त्यांचे विचार जुळले जातात. मग ते एकमेकासाठी किती जीव काढतात, किती अगदी बघा म्हणजे अगदी चांगले मित्र होतात ते. आता चांगले मित्र नाही म्हणता येणार त्याला, पण त्यांची मैत्री जमते. संतांना ते अभिप्रेत नसतंय. दुष्ट प्रवृत्तीच्या माणसाकडे जी कर्म असतात, जे विचार असतात, जे गुण असतात ते संतांना आवडत नाहीत. संतांच्या नावडते असतात ते. म्हणून संतांनी स्पष्ट मांडलेलं आहे, त्यांचा आम्हाला संगही नको, त्यांचं दर्शनही नको. हो, पण जे खरोखर चांगल्या विचाराने कर्म करतात, चांगल्या विचाराने वागतात, आपुलिया स्वहिता जो असे जागता धन्य माता पिता तयाची या. आपुलिया स्वहिता जो असे जागता धन्य माता पिता तयाची या. कसं संतांनी वर्णन केले बघा. कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, तयाचा हरीख वाटे देवा. गीता भागवत करीती श्रवण, अखंड चिंतन विठोबाचे. आणि महाराज त्या ठिकाणी नम्र प्रार्थना करतात पांडुरंगाकडे. जगद्गुरु तुकोबाराय त्या ठिकाणी नम्र विनंती करतात, पांडुरंगाकडे प्रार्थना करतात, तुका म्हणे माझं घडो त्यांची सेवा, मग माझी या दैवा पार नाही. कसं स्पष्ट मांडलंय संत तुकाराम महाराजांनी त्या ठिकाणी. आपल्या स्वहितासाठी जो अखंड जागत असतो ना, जागा म्हणजे काय, परमार्थ करत असतो, देवाचं चिंतन करत असतो, नामस्मरण करत असतो. नरदेह मिळूनही ज्याला स्वहित कळला नाही त्याला झोपलेला म्हणतात, निद्रिस्त म्हणतात. आणि नरदेह मिळाल्यानंतर, संत चरण मिळाल्यानंतर ज्याला स्वहित कळतंय, आपलं हित कशात आहे याची जाणीव ज्या ठिकाणी उत्पन्न होते त्याला जागृती म्हणतात, जागृती अवस्था म्हणतात, त्याला जागा म्हणतात. जागा राहणे, जागा असणे म्हणतात. आणि त्याची जाणीव त्या ठिकाणी संतांनी करून दिलेली आहे. आपुलिया स्वहिता जो असे जागता धन्य माता पिता तयाची या. त्याचे आई वडील धन्य, भाग्यवान अशा उत्तम पुत्राला त्यांनी जन्म दिलेला आहे असं संत तुकाराम महाराज म्हणतात. कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, तयाचा हरीक वाटे देवा. एवढंच नाही तर गीता भागवत करीती श्रवण, अखंड चिंतन विठोबाचे. जे अखंड संतांच्या वाङ्मयाचा अभ्यास करतात, जे अखंड त्या पांडुरंगाचं चिंतन करतात, त्यांच्याविषयी त्या संतांनी, समर्थांनी, अर्थातच नव्हे तर जगद्गुरु तुकाराम महाराजांनी त्या ठिकाणी मांडलेला आहे. तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा, मग माझी या दैवा पार नाही. अशा माणसांची सेवा आम्हाला जर करायला मिळाली तर आमचं भाग्यच, असे संत प्रार्थना करतात, असे संत समजतात. म्हणून सुखप्राप्त होण्यासाठी आपण पुण्यकर्म करावीत आणि पुण्यकर्म आपल्याकडून घडावीत म्हणून आपण काय केलं पाहिजे, सत्कर्म केली पाहिजेत. मत्सर नको. संतांचा मत्सर तर कधी करू नये, कधीच करू नये. पण संतांचा मत्सर आपल्याकडून का घडला जातो? एखादा मनुष्य धर्मस्थापनेचं कार्य करतोय, परमार्थिक कार्य करतोय, देवाचं स्तवन करतोय, परमार्थ करतोय, चिंतन करतोय, कीर्तन करतोय, प्रवचन करतोय, निरूपण करतोय. अशा माणसाचा जर आपल्याकडून मत्सर घडत असेल तर त्या ठिकाणी आपण कोण हा प्रथम आपण विचार केला पाहिजे. तो मत्सर आपल्याकडे आलाच नाही पाहिजे.
जर येत असेल तर पहिले शोधा आपल्याकडे अहंकार आलाय का, मी त्याच्यापेक्षा ज्ञानी आहे, मला त्याच्यापेक्षा जास्त कळत आहे, माझा परमार्थ त्याच्यापेक्षा मोठा आहे, हा अहंकार आपल्याकडे आलाय का ते शोधा. आणि आला असेल ना तर मग आपल्याला सांगा आपण कोण आहोत. कारण अहंकार ज्याच्याकडे आहे, तो अभिमान ज्याच्याकडे आहे, संत त्याला खूप लांबचा समजतात. संतांच्या जवळचा त्याला संत समजत नाहीत. ज्याच्याकडे नम्रता आणि नम्रतेने जो परमार्थ करतोय ना त्याला संत आपले म्हणतात. आणि त्या माणसाची सेवा करायला मिळाली तर आमचं भाग्य, असे संत म्हणतात. म्हणून माणूस मत्सराने जरी संतांकडे गेला ना, मत्सराने मत्सर धरून जरी संतांकडे गेला ना माणूस, तरी संत त्याच्या विचारामध्ये परिवर्तन घडवतात. मूळतः संतांच्या विषयी आपल्याकडे मत्सरच नको, त्यांचा द्वेष तिरस्कार कधी करूच नाही. पण संत एवढे मोठ्या मनाचे असतात, संत एवढे मोठ्या विचाराचे असतात, संत एवढे उदार असतात की एखादा मत्सराने जरी संतांकडे गेला ना तरी त्याच्या विचारामध्ये संत परिवर्तन घडवतात. नाथ महाराजांना राग यावा, शांतीब्रह्म नाथ महाराज, एकनाथ महाराज, आणि त्या एकनाथ महाराजांना राग यावा म्हणून 108 वेळा तो नाथ महाराजांच्या अंगावर थुंकला. आता प्रत्येकाच्या पुस्तकामध्ये, चरित्रामध्ये वेगवेगळ्या प्रकारचं लिहिलेलं आहे. कोण म्हणतं 21 वेळा, कोण म्हणतं 108 वेळा, कोणी अजून काय वेगळा आकडा. आपण आकड्यात नाही गुंतायचं. आपण कसं माहितीये का, खूप ज्ञानी माणसं आणि आपला ज्ञान दाखवला जातोय ना, त्यामुळे मग तो अहंकार जागा होतो. महत्वाचं काय की नाथ महाराजांना राग यावं म्हणून तो नाथ महाराजांच्या अंगावर थुंकला, हे महत्वाचं आहे. मग तो 21 वेळा थुंकला, 11 वेळा थुंकला, 108 वेळा थुंकला, की अजून किती वेळा थुंकला, पण त्यातलं उद्देश काय की बाबा नाथ महाराजांना राग यावा, हा त्याचा उद्देश होता. आणि महत्वाचा बोध काय की तो त्या ठिकाणी ज्या उद्देशाने कार्य करत होता, काम करत होता, ते त्याला तिथे दिसून आलं नाही. नाथ महाराजांना राग तर आलाच नाही, पण उलट अर्थी त्या ठिकाणी जर पाहायला गेलं, नाथ महाराजांना क्रोध त्या ठिकाणी आलाच नाही, राग आलाच नाही, पण राग यावा म्हणून जो हे पाप कर्म करत होता ना, नाथ महाराजांना राग यावा म्हणून त्यासाठी जो प्रयत्न करत होता ना, त्याच्या विचारामध्ये नाथ महाराजांच्या मुळे परिवर्तन घडलं. त्याच्या कर्माचरणामध्ये नाथ महाराजांच्या मुळे परिवर्तन घडलं. हा संतांचा संग आहे किंवा संतांच्या संगतीचं हे फळ आहे, म्हणून स्पष्ट मांडलेले संतांनी. घातला दुकान देती आली असी दान, संत उदार उदार भरली अनंत भांडार, मागत्याची पुरे धनी आणि कासी उरे, तुका म्हणे पोते देवे भरिले नोहे रीते. मत्सराने जरी संतांकडे एखादा माणूस गेला तरी त्याची झोळी कधीच संत रिकामी पाठवत नाहीत. त्याला चांगले विचार, चांगली कर्म, चांगले गुण देऊनच पाठवतात. नक्कीच अशी कितीतरी अनेक उदाहरणं आहेत. संतांच्या बाबतीत जर आपण विचार केला तर अशी कितीतरी उदाहरणं आपल्याला पाहायला मिळतील की मत्सराने गेलेली मंडळी संतांकडे, तिरस्कार ज्यांच्या पिंडामध्ये आहे, द्वेष ज्यांच्या पिंडामध्ये आहे संतांविषयी, अशा प्रकारची मंडळी संतांची परीक्षा पाहायला गेले
आणि संतांच्या सामर्थ्याने आलेल्या त्या माणसांच्या मनामध्ये परिवर्तन घडलेलं असं कितीतरी वेळा आपल्याला पाहायला मिळतंय. आपण त्या चरित्रामध्ये ऐकतोय, काही वेळेला अनुभवतोय. फक्त तो अहंकार आपल्या पिंडामध्ये नको आणि तो मत्सर नको. अभिमान जर असेल तर अभिमाने उठे मत्सर. संतांकडे गेल्यानंतर माणसाच्या मनामध्ये परिवर्तन कसं घडतंय? ज्या उद्देशाने मनुष्य त्या ठिकाणी जातोय ना, जे माणसाच्या डोक्यात असतंय की मी गेल्यानंतर मग मी असं करेन तसं करेन आणि मग असं होईल. नाथ महाराजांचं दुसरंही उदाहरण आपल्याला पाहायला मिळतं की ज्या वेळेला तो एक माणूस त्यांना राग आणण्यासाठी त्यांच्या घरी आला आणि ती पत्नी बिचारी वाढत होती, तो दृष्टांत आपल्याला सर्वांनाच ज्ञात आहे, सर्वांनाच माहिती आहे. राग यावा म्हणून तो त्या ठिकाणी बसला. बसल्यानंतर ते नको त्या प्रकारचे चाळे करायला लागला. नंतर मग नाहीच होत तर मग ते नाथ महाराजांची पत्नी ज्या वेळेला वाढत होती त्यावेळेला जाऊन तिच्या पाठीवर बसला आणि मग नाथ महाराज बोलले, अगं त्याला सावर, ते पोर बघ कसं खेळतंय, तुझ्या पाठीवर बसलंय बघ, पडेल ते, सांभाळ त्याला. हे विचार संतांचे आहेत. आणि मग शेवटी उतरला, साष्टांग नमस्कार घातला, म्हणे महाराज अशा अशा कामासाठी मी आलो होतो. त्यावेळेला संत बोले, अरे तुझं काम व्हावं म्हणून तरी मी राग आणला असताना पहिले सांगायचं तर खरं. तू त्या कामानिमित्त या ठिकाणी आला होता ना, मग मला आल्याबरोबर सांगायचं ना, मी आणलं असतं राग, तेवढं तुला मिळून गेलं असतं ना. ते हे विचार संतांचे आहेत. म्हणून आपण अखंड संतांच्या विचाराचा आणि आपल्या विचाराचा विचार केला पाहिजे, शोधले पाहिजेत. संतांचे विचार काय आहेत आणि आपले विचार काय आहेत. संतांकडे अपार सामर्थ्य आहे म्हणून मांडलेले ते घातला दुकान देती आली अशी दान. हे ज्ञानदान जे आहे, ही विद्यादान जी आहे, सद्विद्यादान. चांगले विचार, चांगली कर्म, चांगले गुण, परमार्थ, अध्यात्म हे संतांकडे मिळते आणि त्यांच्याकडे भांडारं भरलेली आहेत. ज्याच्याकडे भांडारं भरलेली आहेत ना, तोच अखंड देत असतो. त्याचाच अधिकार असतो द्यायचा आणि तोच देत असतो, कारण त्याच्याकडे ती भांडारं भरलेली आहेत. ज्याच्याकडे काहीच नाही ना, तो काय आपल्याला देऊ शकतो? म्हणून तो का म्हणे पोते, देवे भरिले नोहे रीते. कशी जाणीव, कशी ओळख संतांनी करून दिलेली आहे बघा. त्यांच्याकडे गेल्यानंतर देवाचं नामस्मरण ऐकायला मिळतंय, देवाचं चरित्र ऐकायला मिळतंय. अखंड संतांकडे गेल्यानंतर ते पांडुरंग 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 किंवा रामकृष्ण हरी जो पण काही मंत्र असेल तो अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त, ते नामस्मरण तुमच्या आमच्या कानावर पडतंय. ते नामस्मरण तुम्हाला आम्हाला ऐकायला मिळतंय. आणि मग ते नामस्मरण ऐकून ऐकून ते ग्रंथ श्रवण करून करून माणसाच्या विचारामध्ये परिवर्तन घडतंय. म्हणून मत्सराने गेलेला माणूस सुद्धा त्या ठिकाणी चांगल्या कर्मामध्ये, चांगल्या विचारामध्ये अखंड उभा राहतोय. त्याला अखंड चांगले विचार प्राप्त होतात, त्याच्याकडे चांगली कर्म प्राप्त होतात. म्हणून अभिमान त्यागून, अभिमानाचा त्याग करून नम्रतेने संतांना जर शरण गेलो तर नक्कीच आपल्या सुद्धा विचारामध्ये परिवर्तन झाल्याशिवाय राहणार नाही. फक्त तो अभिमान आपल्याकडे नको, मला याच्यापेक्षा जास्त कळतंय, मी याच्यापेक्षा खूपच ज्ञानी आहे, मग तो अभिमान आपल्याला कुठे नेऊन ठेवील सांगू शकत नाही. म्हणून ज्या संगतीमुळे, ज्या संतांच्या संघामुळे आपल्याकडे चांगले विचार येतात, चांगली कर्म येतात, आपल्याकडून परमार्थ घडतोय, त्या संतांचा संघ आपल्याला शेवटच्या श्वासापर्यंत राहावा ही नम्र प्रार्थना, हे नम्र निवेदन समर्थांच्या चरणी करून, पांडुरंग परमात्म्याच्या चरणी हे नम्र प्रार्थना करून आजच्या या सेवेला, या ठिकाणी ही सेवा समर्थ चरणी अर्पण करून आजचा भाग क्रमांक 110 या ठिकाणी या सेवेला पूर्णविराम देऊया.
रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी.